नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 10, नागरीकरण. भारत देशात शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात वेगवेगळे उद्योगधंदे सुरू होत आहेत. उदाहरणार्थ कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प इत्यादी. उद्योगांमुळे स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोक येऊ लागल्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होते. गावामधील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका उदयास येतात. नगरपरिषद किंवा नगरपालिका या व्यवस्थेला विविध मूलभूत सार्वजनिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम असते. उदाहरणार्थ पेयजल, रस्ते, वाहतूक व सांडपाणी व्यवस्था, रस्त्यांवरील दिवे, करमणुकीची साधने, उद्याने इत्यादी. भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने 1961 साली काही निकष ठरवले आहेत. भारतीय जनगणना कार्यालयानुसार ज्या वस्तीत काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील तर अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे. वस्तीची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी. वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असावी. भारतातील नागरी लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. औद्योगिकीकरण, व्यापार, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान, वाहतूक व संदेशवहन, स्थलांतर इत्यादी घटक नागरीकरणावर परिणाम करतात. एखाद्या प्रदेशात उद्योगांचा विकास व केंद्रीकरण झाल्याने नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक आकर्षित होतात. औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. उदाहरणार्थ मुंबई. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्याने नागरीकरणात त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. पुढे बघूया. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यामुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणात होण्यास मदत झाली आहे. उदाहरणार्थ ग्रामीण भागात शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात कामधंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरित होते. रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. उदाहरणार्थ कोकण रेल्वे विकसित झाल्यावर तेथील अनेक गावांचे नागरीकरण होऊ लागले आहे. नागरीकरणामुळे शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी व निवासी प्रदेशात रूपांतरित होते. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते.
प्रदेशाचा आर्थिक सामाजिक विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होते. नागरीकरणामुळे विविध प्रदेशातून आलेल्या लोकांचे ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण अतिशय सुलभपणे होते. नागरी वस्तीमध्ये वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल, बाजारपेठ, व्यापार इत्यादी सोयीसुविधा विकसित होतात. वैद्यकीय, शैक्षणिक सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी विविध भागातून अनेक रुग्ण, विद्यार्थी नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. नागरीकरणामुळे ज्या प्रमाणात शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते, त्या प्रमाणात शहरांमध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शहरातील निवासस्थाने त्यांना परवडत नाहीत. उत्पन्न कमी असलेले लोक मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपातील घरे बांधतात. शहरात झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात, त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरातून लोकांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होते. वाढत्या शहरीकरणामुळे सोयी सुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण घडून येते. शहरात स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताण वाढतो. उदाहरणार्थ चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी. जागांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, गटांमधील संघर्ष यांमुळे शहरातील ताणतणाव वाढतात. विकसित नगरांना माहिती संप्रेषण वापरून अद्ययावत करण्यासाठी शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी स्मार्ट सिटी योजना उदयास आली. उदाहरणार्थ स्मार्ट सिटी योजनेचा वापर करून शहरातील वाहतूक व संपर्क यंत्रणा जास्त सक्षम करणे, आपत्कालीन स्थितीत यंत्रणांना वेळेत प्रतिसाद देता येणे इत्यादी. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.